नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीमध्ये हे MSEBचं ऑफिस आहे, महावितरण केंद्र इचलकरंजी. सध्या भरपूर लोकांच्या तक्रारी आहेत स्मार्ट मीटर संदर्भात. त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता हे बळजबरी बाय हुक और बाय कुक हे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे. ग्राहकांचं हित कुठं लक्षात घेतलं जात नाही आहे. ग्राहकांच्या कायद्यांचे जे अधिकार आहेत कायद्याने दिलेले त्याचं कुठंतरी हानन होतं आहे. एकीकडं मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राचे स्टेटमेंट करतात की आपण कुणालाही सक्ती करू नका, आणि हे अधिकारी ब्युरोक्रेट्समधले लोक बळजबरीनं दांडूकशाहीनं हे आज स्मार्ट मीटर इचलकरंजीमध्ये बसवण्यात येत आहे. मला सांगा, देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये ग्राहकांचा विचार केला पाहिजे, त्यांची मतं जाणून घेतली पाहिजे, तशी मागणीचा अर्ज आला पाहिजे. पण तसं यांच्याकडे काही न येता, तसं न विचार करता हे डायरेक्ट मीटर बदलायचं काम चालू आहे. हे जर असंच राहिलं तर येत्या काळामध्ये लोकशाही ही कुठंतरी कुंकवत करायचं काम आहे की काय. एखादा अध्यादेश काढायचा आणि तो लोकांच्यावर लादायचा, लोकांचं हित, लोकांची मतं त्याच्यावर न जाणून घेता हे लोकशाहीला घातक आहे. त्याच्यामुळं नागरिकांनी देखील याचा विचार केला पाहिजे. आणि तुम्हाला स्मार्ट इचलकरंजीमधले जर हे स्मार्ट वितरण करायचं असेल तर नक्कीच करा. स्मार्ट वितरण करायला आम्हाला विरोध नाही आहे, पण ह्या महाविद्युत कंपनीमधला जो भ्रष्टाचार आहे तो देखील स्मार्टली कुठंतरी कमी झाला पाहिजे. तिथली जी टेंडर पद्धत आहे ती पण कुठंतरी कमी झाली पाहिजे. ह्याचा देखील विचार ह्या लोकांनी केला पाहिजे, नागरिकांनी केला पाहिजे. आम्ही स्मार्ट व्हायला मागं हटत नाही, आम्ही स्मार्ट व्हायला तयार आहोत. पण ते आमच्या अधिकारांचं हनन करून जर स्मार्ट करत असतील आम्हाला, हे कदापि आम्ही सहन करणार नाही. पाहत राहा वायरलेस मराठी. धन्यवाद.